धुळे जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत चाललाय आणि या उन्हाच्या तडाख्यामुळे धुळे जिल्ह्यातील निमझरे इथल्या दिनेश पाटील यांच्या शेतातील तब्बल 5 एकरवरचं टरबूज हा खराब झालाय। एकीकडे टरबुजांना योग्य बाजारभाव मिळत नाहीये, तर अशातच उन्हामुळे संपूर्ण शेतातील टरबूज खराब झालेत। शेतात टरबुजांचा अक्षरशः सडा पडला असून टरबुजांवर पिवळे डागही दिसतायत। 5 एकर क्षेत्रात दिनेश पाटील यांना 3 लाख खर्च आला होता, तर अंदाजे जवळपास 100 टन टरबुजाचं उत्पन्न अपेक्षित होतं। मात्र उन्हाच्या कडाक्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढताना दिसतोय आणि आपण जर बघितलं तर धुळ्याचं तापमान हे 39 अंश सेल्सिअस येऊन ठेपलेले आहे। मात्र याचा संपूर्ण फटका हा शेतकऱ्यांना देखील बसतोय। त्याचं कारण असं आहे की या उन्हाच्या कडाक्यामुळं शेतातील टरबूज पीक हे संपूर्ण नुकसानग्रस्त झालेलं आहे। आपण जर बघितलं तर धुळे जिल्ह्यातील निमजर येथील शेतकरी दिनेश पाटील यांच्या 5 एकर क्षेत्रामधले टरबूज आहे आणि या टरबुजाला उन्हाचा फटका बसलाय। संपूर्ण शेतात टरबुजांचा सडा पडलेला आहे। मात्र संपूर्ण टरबुजांवर पिवळे डाग दिसत आहेत। त्याचं कारण असं आहे की प्रचंड उन्हामुळे ते टरबूज या ठिकाणी खराब झालेले आहेत। व्यापारीकडून भाव योग्यरित्या मिळत नव्हता आणि व्यापारी तोडणीसाठी येत नव्हते, त्यामुळे शेतातच माल पडून होता। मात्र 3 दिवसापासून वाढलेल्या या उन्हामुळं संपूर्ण क्षेत्रात टरबूज हा खराब झालेला आहे। आपण जर बघितलं तर शेतात संपूर्ण टरबुजांचा सडा या ठिकाणी बघायला मिळतोय आणि यामुळेच आता शेतकरी दिनेश पाटील यांच्यावर एक मोठं नुकसान त्यांचं झालेलं आहे। कारण की 5 एकरामध्ये 3 लाखांचा खर्च त्यांना करावा लागलेला होता आणि या 5 एकरातून ते कमीत कमी 100 क्विंटल टरबूज हे उत्पन्न काढणार होते। गेल्या वर्षी देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात टरबुजांचं उत्पन्न घेतलं होतं आणि दरवर्षी ते टरबुजांचं उत्पन्न घेतात। मात्र यावेळेस उन्हाचा फटका त्यांना मोठ्या प्रमाणात बसला आणि यामुळे त्यांचं मोठं नुकसान झालंय। अमोल राजपूत, पुढारी न्यूज, धुळे।